हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी चणे घेतलेले आहेत. हे रात्रभर मी भिजत घातले होते आणि सकाळी छान मस्त भिजलेले आहेत. तर इथे एक कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आणि एक टमाटा घेतलेला आहे. तर कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे, पाहू शकता. त्यानंतर स्वच्छ कोथिंबीर धुवून मी चिरून घेतलेली आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते पण असं चिरून घेतलेलं आहे बघा. तर आपल्याला त्यानंतर काय करायचं, एक टमाटा मी मीडियम साईजचा घेतलेला, तो आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला आता टमाटा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे का? मला कमेंट करून नक्कीच सांगा चण्याची. आणि बनवले जर नसेल तर अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. खूप छान होती. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खूप छान लागते आणि अगदी झटपट होणारी रेसिपी अशी. बिलकुल पण टाईम लागत नाही. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल मी काय काय टाकते ते. तुम्ही जर व्हिडिओ जर असा पुढे ढकलून जर पाहिला तर समजणार नाही तुम्हाला. रेसिपी तुमची फसू शकते, त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. पाहू शकता इथे टमाटा बारीक मी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे लसूण पण घेतलं आहे बघा मैत्रिणींनो. लसूण घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आणि अद्रकचा तुकडा हो मी बारीक किसणीने ना, ह्या छोट्या किसणीने किसून घेणार आहे असा. कारण आपण जर असा चिरून घेतला ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे तुकडे राहतात, त्यामुळे आपल्याला असं किसून घ्यायचं आहे म्हणजे छान बारीक वाटला जातो. तर पाहू शकता अद्रक छान मी किसून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, गॅस पेटवून घ्यायचं आहे. आता गॅस पेटून झाल्याच्या नंतर मी छोटी कढई गॅसवर ठेवून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे थोडं. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचे बघा. ओलं खोबरं कापून घेतलेलं ते टाकून देणार आहे मी. तुम्ही सुक्कं पण टाकू शकता किंवा असं ओलं पण खोबरं टाकू शकता. तर हे छान खोबरं तेलावर आपल्याला परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर लसूण पण आपल्याला खोबऱ्यासोबत टाकून दिलं आहे बघा मी. तो खोबरं छान परतलं आहे. आपण आता हे खोबरं काढून घ्यायचे आपल्याला. मसाले मैत्रिणींनो छान असे भाजून घेतले ना तर रेसिपीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर काय करायचे, कांदा टाकून घ्यायचे आपल्याला. उभा मी एक कांदा कट करून घेतलेला तो टाकून दिलाय आणि कांदा पण छान परतून घ्यायचा आहे बघा. गोल्डन कलर येस्तोवर छान मस्त. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं मैत्रिणींनो. तर पाहू शकता कांदा छान गोल्डन कलर आपला आलेला आहे कांद्याला. तर कांदा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे. कांदा छान परतले गेलेला आहे आपला. तर पाहू शकता कोथिंबीर, अद्रक आणि लसूण, खोबरं, कांदा हे मिक्सरला आपल्याला सर्व काही टाकून द्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि ह्याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची बघा. मसाला मस्त वाटून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा.
आणि हे बारीक वाटून घेते मी आता। तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान बारीक वाटून घेतलेली आहे मी। आता हे साईडला ठेवूया आणि गॅस वळूया। इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅसवर मी छोटा कुकर ठेवून घेणार आहे। आज आपण कुकरमध्ये भाजी ही बनवणार आहोत। कुकर आपला छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1-1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे। तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। तेल तापलं ना छान मैत्रिणींनो, तर त्यानंतर आपल्याला इथे मी मोहरी टाकून घेणार आहे 1 चमचा। पाहू शकता मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर जिरं टाकून घ्यायचे आणि जिरं पण आपले छान फुलल्याच्या नंतर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात। कढीपत्ता छान हे झाला परतला की टमाटर टाकून घेतलाय बघा मी फोडणीसाठी। आणि टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया तेलावर। इथे मसाले घेतलेत बघा मी। हळद घेतलेली आहे, कांदा मसाला 2 चमचे घेतलेली आहे आणि मटन मसाला 2 चमचे घेतलेत आणि गरम मसाला घेतलाय मी थोडा। धना पावडर 1 चमचा घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त मैत्रिणींनो करू शकता। जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे तिखट कमी जास्त होत राहतं। तर हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घेतलेले आहेत मी। त्यानंतर मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेला कांदा खोबरं ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि शो मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। मैत्रिणींनो, वाटण आपण वाटलेलं मसाला मी भाजून घेतलेला छान, पण तरी पण तेलावर असा परतला ना छान 1-2 मिनटं, तर भाजीला खूप छान टेस्ट येते। तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप मस्त ही रेसिपी होती। पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी थोडं टाकून ह्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे, कारण त्याला मसाला लागलेला होता। त्यानंतर आपल्याला चणे टाकून घ्यायचे आहेत बघा। चणे शिजताना मी मीठ म्हणजे थोडेसे चणे पहिले शिजून घेतले होते मीठ टाकून। ते हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढं भाजी बनवायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला टाकायचे। आपल्याला घट्ट भाजी मैत्रिणींनो नाही करायची, ह्याचा पातळ रस्साच बनवायचा आहे, म्हणजे भाकरी सोबत खायला छान लागतो। पाहू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। हे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे मैत्रिणींनो। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा थोडं। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला। आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर थंड झाला की मग मी दाखवते तुम्हाला आपली भाजी झाली आहे का म्हणून। तर पाहू शकता मैत्रिणींनो, कुकर आपला थंड झालेला आहे। तर झाकण खोलून आपण पाहूया भाजी झाली आहे का। पाहू शकता भाजी अगदी मस्त तरी भाजीला खूप छान आलेली आहे आणि रंग पण खूप मस्त आलेला आहे आणि चणे पण आपले छान मस्त शिजलेत बघा। मी ही भाजी तुम्हाला काढून दाखवते आता। एका बाउलमध्ये। तर मैत्रिणींनो पाहू शकता खूप छान अशी रेसिपी ही चण्याची।
कोणाला कोणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला छान कमेंट करा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन मैत्रिणींनो. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.